पिंपरी चिंचवडच्या वाकड खायाखडक येथील झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी बेघर होण्याच्या भीतीने आवाज उठवला आहे. आम्ही गेली 40 वर्षे येथे राहत आहोत. वाकड ग्रामपंचायतीने आम्हाला रहिवासासाठी ही जागा दिली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेशी आमचा संबंध नव्हता, असे नागरिकांनी दैनिक राज्य लोकतंत्रशी बोलताना सांगितले. नागरिकांचा आरोप आहे की एका बिल्डरने महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून ही जागा हस्तगत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जर आयुक्त शेखर सिंह यांनी आमच्या व्यथेला न्याय दिला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांचा रोष संपूर्ण महापालिकेवर नसून संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. महापालिकेने घर खाली करण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या. आमचं घर आम्ही खाली करणार नाही, असा ठाम पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे. या प्रकरणात आयुक्तांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवरती आहोत. या ठिकाणी काळा खडक वाकड येथील नागरिक या ठिकाणी आंदोलनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आंदोलन या माध्यमातून आहे की बिल्डरने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मध्यस्थी करून त्यांना बेघर होण्याच्या नोटिसी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. या लोकांचं वास्तव्य त्या काळा खडक या त्या भागामध्ये 40 वर्षापासूनचं हे वास्तव्य त्यांचं आहे. त्यांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे. परवाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी नोटीस बजावलेली आहे की जे अनधिकृत बांधकाम आहेत ते आपण अनधिकृत बांधकाम पाडून घ्या आणि फुटपाथवरती जे अतिक्रमण असेल ते आपण काढून घ्या. जर अधिकाऱ्यांनी जर ही कारवाई नाही केली तर अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई केली जाईल, असे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेला आहे. नक्कीच यामध्ये वाव असा ठरत आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी कार्यालयामध्ये बसून एसी मध्ये बसून सर्वांना बेघर करण्याचं ठरवलेलं आहे का, असा आपल्याला म्हणता नक्कीच येईल. कारण की प्रत्येकाला नोटीस जात आहेत. परवा थेरगाव या ठिकाणी सुद्धा आंदोलन बेघर होण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन झालेलं होतं. त्याचप्रमाणे चरोलीमध्ये सुद्धा डीपी रस्ता त्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन झालं होतं. आता हे तिसरं आंदोलन या ठिकाणी काळा खडक या भागातील लोकांचं नागरिकांचं या ठिकाणी आहे. हे लोक सांगतात आम्ही 40 वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सुद्धा काही संबंध येत नाही. आम्हाला वाकड ग्रामपंचायतीने हे आम्हाला घरं दिलेले आहेत असे हे लोक सांगत आहेत. या लोकांची मागणी आहे आम्हाला 800 स्क्वेअर फूटचे घरं दिल्याशिवाय आम्ही तेथील जागा खाली करणार नाही. बिल्डरचं हे सर्वकट कारस्थान आहे असं ते नागरिक आपल्याला दैनिक राज्य लोकतंत्राला बोलत असताना त्यांनी सांगितलेलं आहे. पुढील भूमिका नागरिकांनी ठाम ठरवलेली आहे की आम्हाला जोपर्यंत घर मिळत नाही आम्ही तोपर्यंत ते घर आम्ही सोडणार नाही आणि जर आम्हाला बिल्डर असा त्रास देत असेल तर आमची कठोर पुढची भूमिका असेल असेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी पिंपरी चिंचवड सिद्धांत चौधरी. बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. काय तुमची भूमिका काय असेल नेमका? आता भूमिका सांगा. भूमिका घ्या जागेवर पाहिजे. रोड वायंडिंग मध्ये जी जाणारी घरे आहेत त्यांना सरकारी नियमानुसार 800 स्क्वेअर फूटचं घर मिळालं पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. त्या रोड मधील घर जोपर्यंत मिळत नाही, प्रशासन आम्हाला जोपर्यंत ग्वाही देत नाही की बाबा आम्ही तुम्हाला घर देतो, तोपर्यंत रोड वायंडिंग करत नाही. किंवा प्रशासनाने जर नाही ऐकलं तर भारतीय संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार आमची पुढील पावलं ठोस असतील एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका वाकड मधील काळा खडक या ठिकाणी रोड वाइंडिंग होणार आहे. महानगरपालिकेमध्ये जो काही विकास चालू आहे त्या विकासाला कोणत्याही नागरिकाचा विरोध नाही, परंतु यामध्ये
जास्तीत जास्त लोकांना घरकुल मिळाले आहे, जास्तीत जास्त लोक ही 40 वर्षापासून राहत आहे, तर त्या लोकांचा पुनर्वसनाचा विचार महानगरपालिकेने, प्रशासनाने, सरकारने योग्य तो करायला हवा. त्यांना पक्क्या घरामध्ये घेऊन जायला हवं. पुनर्वसन करत असताना आता तिथं SRA प्रोजेक्ट चालू आहे, त्यामध्ये जर या रोड वायंडिंगच्या घराचे जर पुनर्वसन करायचे झाले तर ते SRA संक्रमण शिबिर हे वादाच्या जागेमध्ये आहे. सदर जागा मालक भोंडवे यांनी रात्रीच एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की जर माझ्या जागेवरती जर कोणी आलं वास्तव्यास, बिल्डर असन, प्रशासनाने मदत केलेली असो किंवा इतर झोपडीधारक आले असतील तर मी त्यांच्यावरती रितसर कोर्ट ऑफ कंटेंट नुसार गुन्हे दाखल करणार आहे. त्यामुळे ही सर्व लोक आज महानगरपालिका गेटवरती आलेली आहेत की साहेब, आमची लोक ही महानगरपालिकेचे नागरिक आहे, गेली 40 वर्ष आम्ही त्या ठिकाणी राहतोय. आज रोड वायडिंग आपण आणली, रोड हा आमच्या अगोदर नाही, आम्ही राहायला आल्यानंतरून रोड आहे, तर आमचं तुम्ही योग्य तो पुनर्वसन करावं, आम्हाला पक्क्या घरात रूपांतर करावं, आम्हाला घरकुल इंदिरा आवास योजनेअंतर्गत घर मिळालं आहे. जर आज तुम्ही इंदिरा आवास योजनेचा जर विचार केला तर महाराष्ट्र सरकार हे 1 गुंठ्यामध्ये 25 लाख रुपये, 12 लाख रुपये विविध एरियानुसार देते, तर त्यामध्ये कमीत कमी आप 800 स्क्वेअर फीट बांधकाम करू शकता. तर ह्या रोड वायंडिंग मधल्या घरांना 800 स्क्वेअर फीट घरं मिळावीत ही प्रमुख मागणी आज आम्ही या ठिकाणी घेऊन बसलेलो आहोत. त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करावा आणि ह्या रोड वायंडिंगच्या लोकांना मूळ घरं मिळावीत, पक्की घरं मिळावीत. या ठिकाणी प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे आणि ती घरं मिळत नाही, प्रशासन आम्हाला लेखी देत नाही, तोपर्यंत आम्ही रोड वायंडिंग होऊन देणार नाही. नोटीस काय म्हणून आली आहे तुम्हाला? नोटीसचा उल्लेख जर केला तर या ठिकाणी 24 तासाची नोटीस आलेली आहे. आज आपण पाहताय तर पावसाळा आहे, पावसाळ्याच्या असणाऱ्या या महिन्यांमध्ये कुठेही कारवाई होत नाही, कारण का अन्न वस्त्र निवारा याचा प्रश्न निर्माण होतो. लहान मुलं आमची शाळेमध्ये जातात, आमचा जॉब आहे, आम्ही लोकांची धुनी भांडी करायला जातात घरातली लोक, या ठिकाणी गोरगरीब लोक राहतात सर, IT सेक्टर वाली लोक राहत नाही. जर आज आमची घरं रोड वायंडिंग मध्ये तोडली तर आम्ही राहायचं कुठं? तर मी या प्रशासनाला ठाणून सांगेन, तुमची महानगरपालिका उघडी करून द्या आम्हाला राहायला, आमच्या जेवणाची सोय करा, आमच्या लहान मुलांच्या शाळेची सोय करा, त्यानंतरून आमची घरं पाडा. नोटीस किती तारखेला आली? नोटीस आल्यानंतर तुम्ही काही पाठपुरावा केला का? तर नोटीस शुक्रवारी आली, संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे, उपायुक्त मनोज लोणकर सरांशी बोललेलो आहे. सर हे प्रभाग अधिकाऱ्यावरती ढकलतायत, प्रभाग अधिकारी उपायुक्तावरती ढकलतायत, हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे. याचं त्याच्यावरती टाकणं, त्याच्यावरती टाकणं, या गोष्टी यांच्या चालू आहेत. नागरिकांवरती अन्याय होतोय हा प्रश्न प्रामुख्याने आहे. त्यांना घरं भेटायला हवी. जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांना घरकुल देतोय, जर त्यांची घरकुल मध्ये नावं आहेत तर त्यांना घर का नाही हा प्रश्न प्रामुख्याने आहे. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, रोड वायंडिंग तुम्हाला करायची तर करा, पण या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक नागरिकाला 800 स्क्वेअर फीटचं घर आपण दिलं पाहिजे. काय तुम्ही किती वर्षापासून तिथे वास्तव्य असतात? 82 सालापासून, 1982 सालापासून, 82-80 सालापासून तिथे राहतोय. नगरपालिकेने आहे, ग्रामपंचायत वाकड ग्रामपंचायतनी इंदिरा आवास योजनेच्या अंतर्गत आम्हाला तिथे घरं दिलेली आहेत. रोड तिथे नव्हता आणि आम्हाला प्रशासनाने नोटीस असं पाठवलंय की तुम्ही तिथं अतिक्रमण केले म्हणून, अतिक्रमण करून 24 तासाच्या आत घर खाली करा म्हणून सांगितलंय. आणि आता आम्हाला सांगताय की बिल्डर जो तिथं बिल्डर आहे त्या बिल्डरने जिथं पुनर्वसन केलंय किवळ्याला ते पत्रशेड मध्ये जा म्हणून सांगतायत. आणि इंदिरा आवासच्या अंतर्गत जे ते तुम्हाला घर मिळाले आहेत, भूखंड मिळाला होता की घर मिळाले? नाही, घरं बांधून मिळालेली, घरं बांधून मिळालेली, पक्की घर आहेत का? पक्की घरं बांधून मिळालेली आहेत. त्याचे डॉक्युमेंट आहे का तुमच्याकडे? हो, डॉक्युमेंट 8चे उतारे आहेत, 7 बारे आहेत आमच्याकडे. 8चे उतारे 7 बारे आमच्याकडे आहेत. आम्ही ग्रामपंचायतच्या टॅक्स भरलेले पावतायत, नगरपालिकेचे टॅक्स भरलेले पावतायत. कारण काय दिलं? रोड वायडिंगचं दिलंय का डीपीचं आहे? नाही, BRT रोड म्हणतायत. त्यांचं म्हणणं आहे की BRT साठी रोड वायडिंग करायची आणि आमच्या वस्तीच्या साईडला प्रशासनाने रोड जास्त केलेला आहे.
जी मालकी हक्काची जागा होती त्या साईडला रोड कमी केलाय आणि बरोबर झोपडपट्टी वसाहत आमची आहे त्या वसाहतीच्या बाजूला प्रशासनाने रोड जास्त वाढवलेला आहे त्या साईडला की जास्तीत जास्त घरी जावं म्हणून. आता हे सरकारने तुम्हाला इंदिरा आवास अंतर्गत घरं दिलेली आहेत, तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत, तुमची घरं दिलेली आहेत. मग आता ही जी नोटीस आलेली आहे ती जर का कारवाई होत असेल तर तुमच्या घरांचं पुढं काय, तुमचं काय भूमिका आहे? आमचं रोड वाढींगला विरोध नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकारने या प्रशासनाने आमचं पक्क्या घरामध्ये स्थलांतर करावी आणि नंतर आमचं घर पाडावे. आधी स्थलांतर आधी स्थलांतर करावे आणि नंतर घरं पाडावी. आमचं काहीच म्हणणं नाहीये. रोड वाढींगला आमचा विरोध नाहीये, विकासाला विरोध नाहीये. स्थलांतर जे आहे ते म्हणतात की रावेतला कुठं 15 सीट आहे तिकडे जावा, तुम्ही तिथं जायला तयार आहेत का? पक्कीच घरं पाहिजे? नाही नाही, तिथं आम्ही जाणार कसे, कारण त्या जागेवरती ऑलरेडी स्टे हायकोर्टाचा स्टे आहे. जागा मालकाचा कोर्टावरती स्टे आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे आता कालच त्यांनी न्यूज पाठवलेली आहे की जिथं जे लोक येतील त्यांच्यावर मी फौजदारी गुन्हे दाखल करून म्हणून कोर्टाचा हायकोर्टाचा आव्हान केला म्हणून. महानगरपालिका अशी चुकीची जागा कसं काय दाखवते? ते आता आम्हाला कसं कळणार, ते कसं कळणार आम्हाला. महानगरपालिका आम्हाला फक्त नोटीस दिले आणि कुठं जायचं काय जायचं ते काय सांगितलेलं नाहीये. तुम्ही 24 तासात घर खाली करा म्हणून सांगता येते. सगळी लोक महिला वगैरे आजारी पडल्यात, काही दवाखान्यात ऍडमिट केले, लोकांनी धास्ती घेतली. महापालिकेचा त्रास आहे का बिल्डरचा त्रास? बिल्डरचा त्रास आहे, महानगरपालिकाचा नाही. बिल्डरचा त्रास आहे, काळ्या खडकामध्ये बिल्डरचा त्रास आहे. काही गुंड प्रवृत्तीचे लोक येतात, पावती करा असेल. बिल्डरने दिली का महानगरपालिकेने दिली? बिल्डरने दिले, महानगरपालिकेने नाही. बिल्डरने दिलेले आम्हाला नोटीस नाही दिली. आम्ही आतमध्ये आहे पण आम्हाला हे दुसरे माणसं काय येतो. तुम्हाला जी नोटीस दिली ना त्या तारखेला बिल्डरने दिली का महानगरपालिकेने दिली? महानगरपालिकेचे नाव पुढे घालतात आणि बिल्डर लोकच हे करते. हा महानगरपालिकेचं आणि बिल्डरचं काय साठवलोट आहे का? सर ते माहित नाही आपल्याला. मी तर काही कामाला जाते. साठवलोट आहे का? असणारच ना सर, असणार. पूर्वी नव्हतं पण आता सध्या भरपूर दहशत निर्माण केली त्यांनी. आम्ही घरी नसलो तरी मुलांना काय 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 बोलायचं. दिवस झाला आम्ही राहतोय, 1900 सालीपासून राहतोय आणि आम्ही कामधंदा धुणे भांड्यांची कामं करतोय. उठलं की सुटलं ताबा पावती करा, सह्या करा आणि आम्हाला हे करा ते करा म्हणून धमकी द्यायचं. डायरेक्ट त्याचं ना तिथं आम्ही बांधून देतो म्हणून असं नाही काय नाही, यायचं की आपलं खाली करा नाही तर बुलडोजर लावणार असं बोलतात आम्हाला. मग काय करायचं सर, आम्ही सांगा तुम्ही. काय त्याचा पाठपुरावा तुम्ही काय नाही का आमच्याकडे आहेत ना, आमच्याकडे घरपट्टी आहे, आमच्याकडे नळपट्टी आहे. आतापर्यंत घेतल्या घरपट्टी? हा सगळे 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 आहेत. आतापर्यंत किती 91 सालीपासून आहे ती. मग आतापर्यंत आहे ते तर मग उगाच राहिलो का आम्ही 50-60 वर्ष झाले एवढे. मग आता ही मधूनच कुठून आला नाही सरकार नाही काय आपलं बिल्डर. मग काय करायचं त्याला आम्ही सांगा तुम्ही. त्याच्यामुळे आम्ही ना घाबरून आमचं अन्न सुटलंय, सगळं खाणं पिणं असं घाबरतोय आम्ही. रात्रीचं काय होतंय काय नाही, येतात अचानकच येतात आणि असं धमकावतात. त्यांनी जर तुम्हाला आता घर नाही दिलं तर तुम्ही पुढे काय करणार? काय करणार म्हणजे आम्ही पाडूनच देणार नाही ना, आमच्या जागा आम्ही हालूनच देणार नाही. आम्ही उठायचंच नाही, आम्हाला उठायचंच नाही. त्याचं कुरूपच नाही काय तर तो कुठला आहे काय हा आम्हाला त्याचा तपासच माहित नाही. नुसतं पैशाचं लालच दाखवतो, सह्या करतो, झोपडपट्टीतलीच माणसं घेतो, झोपडपट्टीतले सगळे वापर करतो. बाहेरचा माणूस कोणच नाही, फक्त बिल्डर. तो बिल्डर अजून त्याचं काळा आहे का पांढरा आहे त्याला ते सुद्धा आम्ही मला माहित नाही. पण नुसतंच धमका उठवतोय तो सगळीकडेच. काय करणार आम्ही गरीब लोक, काय करणार? एवढे वर्ष कुठं लपून बसला होता तो, आताच कस काय उगवला तो? 60 वर्षापूर्वी लोकांची खरकटे काढून आम्ही घर काढून घेतले. चिखलात मातीत राहून आम्ही इकडचं तिकडचं गोळा करून सारखं आम्ही घर बांधलं. आणि आता काय करायचं? पाण्यासाठी आम्ही भिका मागायचो. पाणी सुद्धा आम्ही डोक्यावर किती लांबून लांबून आणायचो पाणी. लाईटीची सोय नव्हती, पाण्याची सोय नव्हती. फक्त 15 फूट रोड होता तिथं. जेव्हा आम्हाला कळत होतं ना, माझे सासू सासरे होती तर 15 फूटचा रोड होता. मग आता 15 फुटाच्या ठिकाणी 35-40 फूट झाला. मग आता अजून किती फूट पाहिजे रोड? अजून किती फूट पाहिजे? आमचे लेकरं इथं लहानाची मोठ झाली, सगळे आमच्या लहानाची मोठ झाला. आमचा जन्मच इथं गेलाय. मोठा महिने लाईट बंद करणार, पाणी करणार. भरपूर केले, मनावर घेतलंय, भरपूर केले. 60 वर्ष झाले तिथे, 40 वय आहे माझं आता चालू. आणि आता कुणी पण येते आणि जागा खाली करा, नाही तर बुलडोजर लावून ताबा पावती करा, नाहीतर तुम्हाला उद्या तिकडे नाही भेटणार, इकडे नाही भेटणार, नाहीतर मग तुमच्या घरावर आम्ही बुलडोजर घालू, सामान पण काढू देणार नाही,
असे बोलायला लागला. 2 दिवसांनी नोटीस येतं, 2 दिवसांनी नोटीस येतं. असं कसं नोटीस यायला लागला आम्हाला? घर खाली करा, घर खाली, जागा खाली करून द्या आम्हाला, नाहीतर आम्ही सामानासकट बुलडोजर घालू, असे भेव दाखवतात आम्हाला. आमच्या बायका जेवण करा, कुणी स्वयंपाक करा ना, कुणाचं कामावर लक्ष नाही, लेकरांवर लक्ष नाही, कुणी शाळेत जायना पोरं, कुणी काय नाही, सगळे अशाच्या असे खडक बसून आहे आमच्या इथं. मग आता नेमकं याच्यावर काय करायचं ते तुम्ही सांगा. कारण का आम्हाला याचं काहीतरी निवारण पाहिजे, पुनर्वसन पाहिजे आमच्या लोकांना. आम्ही बिल्डिंग मध्ये राहू शकत नाही, आम्ही 15,000 भाडं भरू शकत नाही. आम्ही धुणे भांडी करणारे बायका आहेत, आम्हाला घरकाम करतो, आम्ही धुणे भांडी करतो. आम्ही आमच्या बायका आहे ना, या सगळ्या धुणे भांड्यावाल्या बायका आहेत आमच्या. यांना काय कोणाच्या बँकेत अकाउंट नाही, यांची मुलं मुलं सगळं गरीब आहेत. कुणी यांच्या म्हणजे आमच्या नगरपालिकेत कामाला कुणी नाही, आम्ही सगळे गरीब आहेत. ही सगळी जी आमची माणसं काही पण फळं एक, भाज्या एक, कुणी काही एक असं करून आम्ही खातो. त्याच्यात पण हे लोक येतात, 4 दिवसांनी येतात, नोटीस दारायला लावतात, निघून जातात. मग हे आमच्या बायका जेवण करत नाही, सगळे उपाशी बायका. जसं तसं कळपासून आमच्या घरी कुणी चूल पेटवली नाही. तुमचा रोष पालिकेवर आहे का बिल्डरवर आहे? आमचा रोष बिल्डरवर पण आहे आणि आमचं पालिकेने निवारण करावा. आमचं दोन्ही करताना आम्हाला बिल्डिंगला भांडायचं, कारण का ते आम्हाला स्वतःच पाहिजे. आम्ही काय म्हणत नाही की आम्हाला लगेच मोठं द्या. जिथं आम्ही राहतो अर्धा पाडा, अर्ध्यात घरं उभी करा, आम्हाला तिथं टाका, पत्र शेडला टाका, आम्ही तिथं राहतो. पण आम्ही दुसरीकडे कुठं तिथून जाणार नाही. आमच्या अंगावर गाड्या घाला, आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला काही करा, पण आम्ही वाकड सोडणार नाही. मावशी, ही तुमची पक्की करत आहे ना, पक्की घर असताना पत्रा सेट मध्ये टाकायची तुम्ही भूमिका घेताय. पत्रा सेट मध्ये राहणार का तुम्ही? कारण का जेव्हा आमची बिल्डिंगचं घर बनत नाही तेव्हा आम्ही राहू. हा, ज्या वेळेस आम्हाला तुम्ही हक्काने चाव्या द्याल त्यावेळेस आम्ही जाऊ, पण तेव्हा आम्ही वाकरला. माझी आखी जवानी, माझं लग्न, माझ्या लेकरांचं, माझं पोरग तिथं वारले, त्याच्यामुळे मी तिथून सोडून जाऊ शकत नाही. कुणीच नाही जाणार, आम्हाला कुठे जाण्याची ताकदच नाही. आम्ही पैसे भरू शकत नाही, आम्ही भाडं कुठे भरू शकत नाही. आम्ही लय तर लय आम्ही 5,000 रुपये महिना धुला भाड्यात कमवतो, त्याच्यात घराचं भाडं भरणार का आम्ही खाणार? उद्या जर आम्ही आजारी पडलो ना तर आम्हाला इंजेक्शन मारायला पैसे नाहीये, आमच्या बायकांना नाहीत. आम्ही काय करणार? कोण देणार आहे का? बिल्डर येतो का आम्हाला कधी राशन घेऊन, कधी काय घेऊन येतो? नोटीस लावतो जातो, आणि नोटीस आम्ही संध्याकाळी आल्यावर कळतंय आमच्या घराला नोटीस लावले म्हणून. तर आम्हाला काही माहिती पडत नाही. घरी कुणी नसतं, आमच्या सगळ्या बाया सकाळी जातात, संध्याकाळी 8ला घरी येतात. म्हणजे सगळे यांच्या मनाने येते, दहशत करतात, आम्हाला घाबरवतात. आता या बायका बघा यांच्या चेहऱ्यांकर कशा बायका आहेत या घाबरणारे. 4 दिवस झालं कोणत्या बाईने चूल पेटाईला, सगळे उपाशी बायका आहेत आमच्या. जसं आम्हाला कळलंय की बुलडोजर समोर येणार आहे तेव्हापासून. त्याच्यासाठी आमची विनंती लय मोठी विनंती आहे की आमचं काहीतरी निवारण करा, तेव्हाच आम्हाला तिथून काढा. तर नाही तर आम्ही तिथून कुठं हलणार नाही. तुम्हाला गोळ्या घालायच्यात घाला, आमच्या गाडी घालायचे घाला, काय करायचं ते करा.